विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं. विद्यार्थी आणि शिक्षक नातं हे 7 जन्मापलीकडचं असतं. तुम्ही MCC परेड इथे शिकवता आपल्या शाळेत, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलता? गावकरी ग्रामस्थ नागरिक एकत्र येऊन या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य कसं उज्ज्वल करता येईल. भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान. सर्वप्रथम मॅम तुमचं नाव समोर. माझं नाव रुपाली माणिकराव कोकणे. ओके, मला सर्वप्रथम तुम्हाला क्वेश्चन करायचं आहे की विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं. विद्यार्थी आणि शिक्षक नातं हे 7 जन्मापलीकडचं असतं. कधी न तुटणारं हे नातं असतं. विद्यार्थी जरी माजी झाले तरी आज आमच्यासाठी ते पूर्वीचे विद्यार्थी जसे होते तसेच आजही राहतील. हो, नक्कीच. आणि आणखी एक क्वेश्चन की आपल्या शाळेत आपण बघितलं तर विद्यार्थी खूपच कमी झालेले आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलतील? याची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त एकाची नाही आहे. बरोबर. ही शाळा विद्यालय हे एक टीम वर्क आहे आणि टीमच्या माध्यमातून ही शाळा घडत असते. त्यामुळे कोणाला एकाला काही कारण सांगणं हे योग्य नाहीये. बरोबर. त्यामुळे टीमने जर आपण सर्वांनी एक संघटने जर उभं राहिलो तर नक्कीच ही शाळा पूर्वरतसाठी राहील आणि विद्यार्थी गळती जी झाली ती नक्कीच थांबण्याला मदत होईल. आणि एक शेवटचा प्रश्न की आधीचा विद्यार्थी जो 1996 पासून शिकत आलाय आणि आत्ताचे विद्यार्थी याच्यात डिफरन्स. नक्कीच आजचं युग हे वैज्ञानिक युग आहे, संगणकाचं युग आहे. संवाद कौशल्य कुठेतरी थांबत चाललेला आहे, संपत चाललेला आहे असं वाटतं. त्यामुळे या ठिकाणी हा बदल तर नक्कीच जाणवतो. कालाय तस्मेन महा, कालानुसार माणसानं बदललं हे पाहिजेच, परंतु या ठिकाणी पूर्वीच्या ज्या आपल्या परंपरा आहेत त्या आपण अखंडित ठेवणं हे देखील आज. तर माझ्यासोबत माझी शिक्षक आहेत आणि त्यांचं मी मनापासून आभार करतो. राजेंद्र लोढू सांबरे, ओके. पाटील, सेवाश्रम विद्यालय मुरबे 2003 पासून या शाळेमध्ये कार्यरत आहे. जवळजवळ 24 वर्ष झाली या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो. 2003ला आल्यानंतर स्पोर्ट्स तर घेतो. ओके. 7वी ते 10वी पर्यंत हिस्ट्री शिकवतो. हो. आणि मी शिक्षक संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि तालुका क्रीडा शारीरिक शिक्षक महासंघाचा अध्यक्ष आहे. आणि विद्यार्थी आपल्या सेवाश्रम मुरब्याचे 5वी ते 12वीपर्यंत त्यांचा स्पोर्ट्स घेऊन, त्यांची योगा घेऊन, त्यांची ॲक्टिव्हिटी आणि त्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास करून राज्यस्तरापर्यंत खो-खोचे विद्यार्थी आपले अनेक वेळा गेलेले आहेत आणि प्रमाणपत्र मिळाले. आणि काही विद्यार्थी ह्यामध्ये एक्सपर्ट असल्यामुळे त्यांना काही शासकीय नोकऱ्यासुद्धा मिळालेल्या आहेत. बरोबर. ह्यासाठी आमचं टीमवर्क शाळेचे मुख्याध्यापक आणि सगळ्या सहकारी शिक्षकांनी मला सहकार्य केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनी त्यांना केलेलं मार्गदर्शन तंतोतंत ते ग्रहण करून आम्हाला व्यवस्थित त्यांनी रिस्पॉन्ड केलेलं आहे. तुम्ही MCC परेड इथे शिकवता आपल्या शाळेत, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? मी MCC परेड गेल्या जवळजवळ 15 वर्षापासून घेतो. सावधान, विश्राम, दैनंदिन, गायमूरपासून तेज, चल, मध्यसे आणि रिदम वन यांच्या पथकावर आपण MCC महाराष्ट्र छात्र सेनेचे विद्यार्थी दरवर्ष 9वीच्या आपण सिलेक्ट करतो. आणि अनेक वेळा महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमी तारापूर आयोजित कला क्रीडा महोत्सव जो असतो तिथे आपण MCCच्या विद्यार्थ्यांचं संचलन असतं. आणि पालघर ग्रामीण जिल्ह्यामधून MCC महाराष्ट्र छात्र सेना सेवाश्रम विद्यालय मुरबे हा प्रथम क्रमांकाने आपलं संचलन तिथे असतं. याचा मला खूप अभिमान आहे. याच्या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि मी स्वतः यासाठी खूप प्रयत्न करतो आणि त्याचे फळ आम्हाला मिळाले. विशेष नथुराम संखे, प्रभारी मुख्याध्यापक. ओके. आणि आजच्या दिवशी 80व्या 15 ऑगस्ट दिनी आज तुम्ही काय बोलणार? 80व्या 15 ऑगस्ट दिनी माझं हेच आहे की माझ्या गावकरी ग्रामस्थ नागरिक एकत्र येऊन ह्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य कसं उज्ज्वल करता येईल. बरोबर. त्यांच्यासाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येईल याविषयी मी कटिबद्ध असेल. आणि मी ह्या शाळेचा विद्यार्थी उपकृत शिक्षकही आहे आणि मला ह्या शाळेविषयी खूप आत्मीयता आहे की ह्या शाळेचं नावलौकिकता कशी वाढवते. बरोबर. आणि माझ्या गोरगरिबांची मुलं ही इतरत्र शिकायला न जाता माझ्या ह्या सेवाश्रमच्या प्रांगणामध्ये शिकून त्यांचं भवितव्य कसं उज्ज्वल करता येईल यासाठी मी कटिबद्ध असेल.
आणि हे श्रेय माझं एकटा नसून माझ्या पूर्ण टीमचं असेल. ओके. आणि आपल्या विद्यार्थिनींबद्दल तुम्ही काय बोलणार? माझ्या मोरबे गावच्या विद्यार्थ्यांकडे एक कलागुण संपन्न आहेत, विद्यार्थी हुशार आहेत. फक्त त्यांच्या पुढील भवितव्यासाठी त्यांना योग्य असं मार्गदर्शन आणि आकाराची गरज आहे. तीही आपण गावकरी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून त्यांचं कसं प्रबोधन करता येईल याविषयी माझं पूर्ण लक्ष असेल. आधीची शाळा आणि आत्ताची शाळा याबद्दल काय बोलणार? मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. माझ्या आधीची शाळा जी होती, माझे गुरुजन वर्ग, माझा गावकरी, माझे विद्यार्थी आणि त्यांची जी संस्कृती होती त्या पद्धतीने मला ती नव्याने ती शाळा मला आणि माझ्या टीमच्या माध्यमातून ग्रामपंचायती, राजकीय प्रतिनिधी, गावकऱ्याच्या माध्यमातून ह्या शाळेला उभारी कशी देता येईल आणि अधिकाधिक प्रगती माझ्या विद्यार्थ्यांची कशी होईल ह्यासाठी मी नेहमीच तुम्हा सगळ्यांना सहकार्याने तुमच्या सगळ्यांच्या मतानुसार विचारविनिमय करून ह्या शाळेला एक उभारी देऊन ही नावलौकिकता कशी मिळवता येईल ह्यासाठी मी आणि माझी टीम कटिबद्ध असेल.